नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. रोजी आंटीला विचारून शुभांगीनं सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. सगळे शुभांगीची तारीफ करत होते, खूप आवडीनं खात होते. शी, हा काय नाश्ता आहे? किती ऑइल आहे यामध्ये, आणि हलवा किती गोड झालाय. काजू बदाम इतके घटलेत की वाटीमध्ये फक्त रवाच दिसतोय. शुभांगी, तुला जर कळत नसेल ना काय बनवायचं, कसं बनवायचं, तर उगाच कशाला शहाणपणा करतेस? तारा रागात बोलली. भाभीसा, तुला नाही आवडला का नाश्ता? अवंतिका मुद्दाम सगळ्यांकडे पाहत बोलली. हा काय नाश्ता आहे? इतका बकवास. याच्यापेक्षा रस्त्यावर मिळणाऱ्या नाश्त्याची चव चांगली असते, तारा तोऱ्यात बोलली. रिअली मॉम, तू रस्त्यावरती ज्या गाड्या असतात तिथे नाश्ता करतेस? व्हॉट डू यू मीन? तू तिथे खाल्ला असेल म्हणूनच तर सांगतेस ना. बरोबर आहे म्हणा, रस्त्यावर खाणाऱ्या माणसाला असं घरचं फूड कसं पचेल? राहू दे तू, नाहीतर दुसरं काहीतरी खा. नाहीतर मग एक काम कर, आपण तुझ्यासाठी ना तो रस्त्यावरती नाश्ता मिळतो ना तो मागूयात, म्हणजे तुला टेस्टी लागेल. तन्वी देखील बोलली. मला उलट बोलतेस? तारा रागानं बोलली. मॉम, सुरुवात तू केलीस. अजय तन्वीला मध्येच थांबवत बोलले. शुभांगी, नाश्ता खूप छान झालाय. ज्यांना खायचं आहे त्यांनी खा, आणि ज्यांना नाही खायचं ते जाऊ शकतात. खाताना कुठलेच निगेटिव्ह विचार आणि बोलणं नको आहे मला. अजय ताराकडे पाहून बोलले. तारा नाश्ता सोडून रागानं तिथून फनफनत निघून गेली. शुभांगीने तन्वीकडे पाहिलं आणि तन्वीने काहीच झालं नाही असं दाखवत ती खाऊ लागली. अजय, अवंतिका त्यांचं झाल्यावरती त्यांच्या रूममध्ये गेले. आता तिथं सिया, शौर्य, रतन आणि शुभांगी एवढेच होते. तन्वी, तू उगाच काकीसांना बोललीस, त्यांना वाईट वाटलं असेल. त्यांनी नीट खाल्लंही नाही, शुभांगी बोलली. तुला ती इतकं बोलली त्याचं काय? तुला नाही वाईट वाटलं का? तन्वी बोलली. त्या मोठ्या आहेत, मोठ्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घ्यायचं नसतं. कदाचित त्यांना नसेल आवडलं मी बनवलेलं, म्हणून ते म्हणाले असतील, शुभांगी बोलली. आवडला नसता तर तिनं मुळी खाल्लंच नसतं. बघितलं नाहीस का, खात होती आणि बोलतही होती. तन्वी नाक मुरडत बोलली. तन्वी, ती आई आहे तुझी, सिया बोलली. म्हणून काय झालं? तिचं काहीही ऐकून घेऊ का? नो वे. आता प्लीज तिची काळजी करू नका. ती थोड्या वेळानं रोजी आंटीला काहीतरी करून मागेल. तुम्ही बसा आणि नाश्ता करा. आपल्याला निघायचं ना. तन्वी अगदी क्यूट फेस करत बोलली. मग सिया आणि शुभांगी हसल्या. सिया रतनच्या बाजूला बसली आणि शुभांगी तन्वीच्या बाजूला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आरंभ आज जरा उशिरानच खाली आला. भाई, यू आर टू लेट, रतन घड्याळात पाहत बोलला. रात्री झोपायला उशीर झाला सो. आरंभ शुभांगीच्या बाजूला बसत बोलला. का उशीर झाला? रतन खट्याळपणे हसत बोलला आणि शुभांगीकडे पाहू लागला. त्यानं आरंभला गेस्ट रूम मधून बाहेर पडताना पाहिलं होतं आणि त्याला डाऊट आलाच होता. आता सगळेजण शुभांगीकडे बारीक डोळे करून पाहत होते. शुभांगी गडबडली आणि खाली पाहून आपलं खाऊ लागली. भाभीसा, तुमचं पॅचअप झालं? तन्वी डोळे बारीक करून तिच्याकडे पाहू लागली. हो, तिनं मला माफ केलं, आरंभ डोळे मिचकावत बोलला आणि तन्वीनं पुन्हा ओठ बाहेर काढून त्याच्याकडे पाहिलं. भाभीसा, दिस इज नॉट फेअर, तन्वी बोलली. अजिबात नाही, शुभांगी लगेच बोलली. व्हॉट? आरंभ आश्चर्यानं तिच्याकडे पाहत बोलला. मी कधी माफ केलं तुम्हाला? तन्वी, काल हे जबरदस्ती माझ्या रूममध्ये आले होते आणि मला रागावत होते. व्हॉट? तन्वी आणि सिया एकसाथ बोलल्या. हो दीदी. किती काय बोलले मला म्हणाले, बच्च्यासमोर सांग की तू मला माफ केलंस. तुला माझा अजिबात राग आलेला नाही. तुम्हाला माहित आहे, इतकं जोरात बोलले की मला रडू आलं, शुभांगी नाटकीपणे बोलली. आरंभ तर चकित होऊन तिचा तो इनोसंट चेहराच पाहत होता. वाटलंच मला, हा नक्कीच असं काहीतरी करणार. हुकूम आहे ना? सिया त्याला रोखून पाहत पुटपुटली. भाभीसा, तू खरं बोलतीस? रतनही बोलला. हो तर, हे बघ, त्यांनी हात घट्ट पकडल्यामुळे कसे लाल झालेत माझे हात. खूप दुखतायत. म्हणून म्हटलं की मी केलं माफ. पण ती तर जबरदस्तीची माफी होती ना,
ती पुन्हा बिचारं तोंड करून बोलली, भाई, हाऊ डेअर यू. कुणी आपल्या बिंदानीसोबत असं करतं का? काल तुला बाल्कनीमध्ये उभा पाहून वाटलं होतं की तू गिल्टी फील करतोयस, बट नाव आय रिअली हेट यू. तन्वी रागानं बोलली. नाहीतर काय, हा सडू कधी सुधारणार नाही. याआधी पण असाच त्रास द्यायचा हिला. हवेलीचा लाडका हुकूम जो आहे, सगळ्यांना आपल्या तालावर नाचवतो. सिया पण त्याच्याकडे डोळे वटारून पाहत बोलली. बिचारा आरंभ सगळ्यांपुढे गुन्हेगार ठरला होता. शुभांगीला त्याचा तो बिचारा चेहरा पाहून खूपच हसू येत होतं. त्यानंतर मग आरंभाला ऑफिसमध्ये जायचं होतं, पण त्याचा पाय काही आज निघत नव्हता, कारण सगळेजण लोणावळ्याला जे चालले होते, स्पेशली शुभांगी. शुभांगी किचनमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू बॅगमध्ये भरत होती आणि पाठीमागनं आरंभ आला. त्याची चाहूल तिला लागली होती. ती गालात हसत तशीच आपली कामं करत होती. त्यानं तिला पाठीमागनं मिठीत घेतलं. काल मी जबरदस्ती केली तुझ्यावरती, तो तिच्या कानामध्ये हळूच बोलला आणि ती शहारली. खूप त्रास देतो ना मी तुला? हुकूम चालवतो ना तुझ्यावर? त्यानं तिच्या कानाची पाळी हळूच त्याच्या ओठांमध्ये घेतली आणि तिच्या अंगातनं एक वीज सळसळून गेली. आता बोल ना, सगळ्यांसमोर तर खूप बोलत होतीस ना? त्यानं तिच्या खांद्यावरती आपले ओठ टेकवले. सॉरी, ती अंग चोरून बोलली. असं सॉरी चालणार नाही. त्यानं तिला स्वतःकडे वळवलं आणि मिश्किलपणे तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. कुणी पाहिल, ती लाजून बोलली. पाहू दे, आय डोंट केअर. आरंभ मुद्दाम तिच्या अजूनच जवळीत बोलला. ती मागे मागे सरकत होती आणि आरंभ तितकाच तिच्या जवळीत चालला होता. ती भिंतीला जाऊन थांबली आणि त्यानं त्याचे दोन्ही हात तिच्या बाजूला ठेवले. दोघेही अगदी प्रेमानं एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहत होते. डायनिंग टेबलवरती खोटं का बोललीस? तुम्हीच तर म्हणाला होतात ना की सगळ्यांचा समज जसा आहे तसाच राहू दे. शुभांगी गालात हसत बोलली. ओके. तोही तिच्यापासून मग बाजूला झाला आणि त्याचा चेहरा पडला. अहो, तुम्हीच म्हणालात ना की काही दिवस हे नाटक असंच करावं लागेल. आता तुम्ही तसे नाराज दिसताय. तिनं त्याच्या गालाला हात लावत विचारलं. मला हे सगळं अजिबात आवडत नाहीये, पण मी मजबूर आहे. तो हताश होत बोलला. माहित आहे मला, आणि तुम्हाला सगळ्यांना उगाच उत्तरं द्यावी लागतील म्हणून मी मस्करीमध्ये बोलले ते. आय नो. तोही हलकसं हसत बोलला. परवा आम्ही परत जातोय. तो तिच्याकडे का या आविर्भावामध्ये पाहत होता. मी इथे राहिले तर अजून प्रॉब्लेम्स वाढतील. तुमचं कामात मन लागणार नाही. मला माहित आहे या इव्हेंटसाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली, ती वाया जायला नको. शुभांगी बोलली. पण तन्वी, ती तुला जाऊ देणार नाही. डोंट वरी, 2 दिवस आहेत माझ्याकडे. मी समजावेन तिला. मन तर करते की या इव्हेंटमध्ये तू माझ्या सोबत असावीस, पण मी नेहमी तुमच्या सोबतच आहे. जेव्हा म्हणाल तेव्हा येईन. थँक्यू. तुझ्याशी बोलून खरंच खूप पॉझिटिव्हिटी येते. आरंभ तिच्या हातावरती आपले ओठ टेकवत बोलला. शुभांगी, घेतलंस का सगळं? सिया तिला आवाज देत तेवढ्यात किचनमध्ये आली. हो दीदी. शुभांगी गडबडून त्याच्यापासून दूर होत बोलली. हुकूम, तुम्ही इथे काय करताय? सिया आरंभकडे संशयी नजरेनं पाहत बोलली. माय डिअर भाबिसा, हे माझंही घर आहे आणि मी कुठेही येऊ जाऊ शकतो. तो सियाच्या गालावरती आपले ओठ टेकवत बोलला आणि बाहेर निघून गेला. सिया शुभांगीकडे बारीक डोळे करून पाहत होती. दीदी, चला ना, झालं माझं. ती अडखळत बोलली आणि बाहेर गेली. सिया पण मग गालात हसत तिच्या मागे गेली. सगळे गाडीत बसत होते. आरंभ त्यांना पाहत होता. त्यालाही त्यांच्यासोबत जायचं होतं, परंतु सपना नावाची मेघ मध्ये रोवलेली होती. बच्चा, आपण माझा इव्हेंट झाल्यावर गेलो असतो ना? आरंभ तन्वीला लाडी गोडी लावत बोलला. काही गरज नाही. आमचं ठरलंय आणि आम्ही आत्ताच जातोय. आणि खबरदार आमच्या मागे आलास तर. तू जा तुझ्या त्या बेबीकडे. तन्वीने त्याला दम देत चिडवत बोलली. तो चेहरा पाडून लहान मुलाप्रमाणे तिला पाहत होता. असा इनोसंट चेहरा करून काहीही होणार नाही. ही तुझी शिक्षा आहे. तन्वी नाक मुरडत बोलली. निघायचं का? रतन तिथे येत बोलला. हो. सिया आणि तन्वी एक साथ बोलल्या. 1 मिनिट.
आरंभ बोलला. आता काय, सगळे या आविर्भावामध्ये त्याच्याकडे पाहत होते. मी शौर्याला बाय नाही केलं असं म्हणून तो शुभांगीजवळ आला, कारण शौर्य तिच्या मांडीवर बसला होता. बाय चॅम्प. आरंभने त्याला मिठी मारली आणि कोणाचं लक्ष नाही हे पाहून शुभांगीला पोटाला चिमटा काढला. ते पाहून ती डोळे मोठे करून त्याला पाहू लागली. टेक केअर अँड मिस मी, तो खट्याळपणे हसत शौर्याला बोलला. डोंट वरी काकासा, मैं हूं ना, मैं परी का ध्यान रखूंगा, शौर्य त्याच्या कानात हळूच बोलला. गुड बॉय. आरंभने त्याच्या गालावरती आपले ओठ टेकवले आणि तो बाजूला झाला. रतनने गाडी स्टार्ट केली. बाय बेबी, टेक केअर, रोजी आंटी तन्वीला बोलल्या. बाय आंटी. मग तन्वीने त्यांना बाय केलं. बाय. आरंभ शुभांगीकडे पाहत बोलला. बाय. तीही गालात हसत बोलली आणि पाहता पाहता गाडी गेटच्या बाहेर गेली. चलो आरंभ बाबू, काम पे लगो. बाय आंटी. मी रात्री जेवायला येणार नाही, डॅडला सांगा माझी वाट पाहू नका. आरंभ त्याच्या गाडीत बसत बोलला. ओके, रोजी आंटी बोलली आणि आरंभ ऑफिसला निघून गेला. तर मग मित्रांनो, आता पुढे काय होईल हे पाहणं फारच महत्त्वाचं आहे, कारण सपनाला आता आरंभ कसा बाहेर काढणार हे फारच पाहणं गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.